मी गव्हर्नमेंट ITI भूम जिल्हा उस्मानाबाद येथील विद्यार्थी आहे। आम्ही मॅग्नेटिक कॉल इंडिकेटर हे प्रात्यक्षिक केले आहे। हा त्याचा लेआउट आणि सर्किट डायग्राम आहे। हे S1, S2 आणि S3 हे 3 बेल पुश आहेत आणि हे 3 बझर आहेत। S1 या अधिकाऱ्याने बेल पुश दाबताच एक नंबरचा बझर वाजेल। S2 ह्या अधिकाऱ्याने बेल पुश दाबताच 2 नंबरचा बझर वाजेल आणि S3 या अधिकाऱ्याने बेल पुश दाबताच 3 नंबरचा बझर वाजेल। जेव्हा तो S1 या अधिकाऱ्याकडे गेलेला त्याला अटेंड करायला गेलेला असेल आणि त्याच वेळेस S2 या अधिकाऱ्याने बेल वाजवली तर त्याच्या लक्षात येणार नाही। त्यामुळे या निऑन इंडिकेटरची व्यवस्था केलेली आहे। जेव्हा तो S1 अधिकाऱ्याकडून बाहेर येईल तेव्हा या निऑन इंडिकेटरला बघताच त्याच्या लक्षात येईल की आपल्याला S2 या अधिकाऱ्याकडून पण बोलावणे आले होते। तो S2 अधिकाऱ्याकडे जात असताना हा बझर रिसेट करून जाईल। याचे ॲप्लिकेशन आहे हॉस्टेल, ऑफिसेस आणि लॉजिंगमध्ये या पद्धतीचा उपयोग केला जातो। धन्यवाद।